क्रिकेटचा सामना कव्हर करत असताना मला टेनिसची परिभाषा आज वापरावीशी वाटते. ॲडव्हान्टेज ड्यूस ॲडव्हान्टेज. फक्त फरक असा आहे, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची मोठी संधी ही ऑस्ट्रेलियाला मिळालेली होती. ॲडव्हान्टेज ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर सुरुवात देखील चांगली झालेली होती. 2 आऊट 84 धावांचा धावफलक हा आपल्याला बघायला मिळत होता आणि त्याच्यानंतर 177 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळण्यात भारतीय संघाला यश मिळालं. ड्यूस ऑस्ट्रेलिया. आणि त्याच्यानंतर डे एंडला फक्त 1 विकेट गमावून आपण आता 77 धावांच्या पर्यंत मजल मारलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं ॲडव्हान्टेज इंडिया असा हा प्रवास झाला. ॲडव्हान्टेज ड्यूस ॲडव्हान्टेज म्हणून मी टेनिसची परिभाषा क्रिकेटचं वार्तांकन करताना वापरतो आहे. खरंच नागपूरची विकेट इतकी त्याच्याबद्दल बोललं गेलं की हे रँक टर्नर आहे. आपल्या BCCIनी आणि संघ व्यवस्थापनाने मिळून कट कारस्थान रचलेले की विकेट भयानक धुराळा उडवणार आणि सामना 2 दिवसात संपणार वगैरे वगैरे. ऑस्ट्रेलियन न्यूजपेपरनी याच्यावरनं खूप राड उडवलेली होती. पहिल्या दिवशी या विकेटनी तेवढी जादू दाखवलेली नाही. ज्याला आखाडा विकेट म्हणतात, ज्याला रँक टर्नर म्हणतात, तसं हे विकेट अजिबात वाटलेलं नाही आहे. कुठल्याही खेळाडूची विकेट ही बॉल फार उडल्यानी, फार खाली राहिल्यानी, फार भस्कन वळल्यानी गेली आहे असं मला दिसलेलं नाही आहे. रवींद्र जडेजानी आज तीच गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ज्या वेळेला विकेटचा स्वभाव आम्हाला थोडासा कळला की बॉल किंचित खाली राहतोय, त्या मानाने उसळी कमी मिळते, सगळे बॉल अजिबात वळत नाही आहेत, त्यावेळेला आम्ही गट म्हणून एक निर्णय घेतला की बॉल सतत स्टंपात टाकायचा. ज्याला स्टंप टू स्टंप बॉलिंग म्हणता येईल तसा मारा आपण करायचा आणि त्याच्यानंतर वाट बघायची की विकेट काहीतरी करेल किंवा बॅट्समन काहीतरी चूक करेल. मला वाटतं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विकेटची धास्ती ही वाटायला लागलेली होती. म्हणून मी मागच्या पोस्टमध्ये सांगितलेलं होतं की तंबू में घबराट. कारण पहिल्या ज्या 2 विकेट गेल्या ओपनर्सच्या, ख्वाजा आणि वॉर्नर, ह्या विकेटमुळे गेलेल्या नाही आहेत, त्या बॉलरच्या स्किलमध्ये गेलेल्या आहेत. ख्वाजा थोडासा अक्रॉस द खेळायला गेला, LBW झाला, जो थर्ड अंपायरचा निर्णय घेण्यामध्ये रोहित शर्मानी बरोबर हुशारी दाखवली, थोडंसं नशीबसुद्धा होतं. आणि त्याच्यानंतर शमीच्या वेगानं आत येणाऱ्या चेंडूचा अंदाज हा वॉर्नरला आला नाही आणि स्टंप अक्षरशः कार्टविल जशी म्हणतात तशी लांब जाऊन उडालेली होती. त्याच्यानंतर जे ऑस्ट्रेलियाचे जे 2 प्रमुख फलंदाज आहेत, जे कबाब में हंडी आहेत, स्मिथ आणि त्याच्याबरोबर 3ऱ्या नंबरवरती खेळणारा लबुशेन, यांनी सुंदर बॅटिंग केली. त्यांनी घाई गडबड केली नाही, खराब बॉलचा फटका त्यांनी मारला आणि त्याचबरोबर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी स्ट्राईक जो होता तो रोटेटिंग ठेवला. सतत सिंगल्स पळून त्यांनी कधी लबुशेन खेळतोय, कधी स्मिथ खेळतोय असं बॉलर्सना संभ्रमात ठेवलं. लंच टाईमला जेव्हा हे दोघं नाबाद परतले तेव्हा खरंच असं वाटलं की या सामन्यामधली रंगत वाढणार. परंतु सर रवींद्र जडेजानी भस्कन वळवलेल्या एका बॉलवरती लबुशेनला चूक करायला भाग पाडलं. भरतनी अक्षरशः विद्युत वेगानं त्याला स्टंपिंग केलं आणि तिथनं दरवाजे उघडले असं म्हणता येईल. कारण त्याच्यानंतर खेळायला आलेल्या सगळ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जडेजानी, अश्विननी मिळून एकत्र पद्धतीने नाचवलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जडेजानी स्मिथची काढलेली विकेट ही लक्षात राहणार आहे. बॉल वळेल म्हणून खेळण्याची चूक ही स्मिथनी केली. प्रत्यक्षात तो बॉल वळला नाही, किंचित आत आला, ज्याला आर्मर टाईप म्हणता येईल, आणि त्याची मधली स्टंप वाकली. स्वतः स्मिथ सतत मागं वळून बघत होता की अरे मी आऊट कसा झालो, मी बोल्ड झालो कसा, आणि नंतर त्याला कळलं की आपल्या दरवाज्यातनं बॉल गेलेला आहे. त्याच्यानंतर हँड्सकम आणि त्याचबरोबर ॲलेक्स केरीनी थोडीशी हाणामारी केली. ॲलेक्स केरीनी विचित्र फटके मारले, रिव्हर्स स्वीपचा भरपूर वापर केला, परंतु तो नशिबाच्या हवाल्यावरती खेळत होता असं सतत वाटत होतं. अश्विननी त्याला बोल्ड केलं आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडलेला दिसला आपल्याला. कारण त्यांच्या संघातले 3 बॅट्समन हे 1 धावेवरती आऊट झाले, 2 बॅट्समन 0वरती आऊट झाले, 4 बॅट्समननी फक्त रन्स केल्या. लबुशेननी थोड्या केल्या, स्मिथनी थोड्या केल्या, हँड्सकमनी थोड्या केल्या आणि कॅरीनी थोड्या केल्या. बाकी सगळेजण पत्त्याच्या बंगल्यासारखे कोलमडलेले दिसले. जडेजानी 5 विकेट काढल्या, अश्विननी 3 विकेट काढल्या आणि अश्विनच्या या 3 विकेटमधली जी पहिली विकेट होती ती मैलाचा दगड ठरली. त्याचं कारण त्यांनी 450 विकेटचा टप्पा गाठलेला आहे. मी म्हणेन अश्विनचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
कारण ऑल टाइम ग्रेटच्या यादीमध्ये अनिल कुंबळे 1 नंबरवरती आहे, 2 नंबरवरती आता अश्विन आलेला आहे. म्हणून त्याचं कौतुक आपण म्हणावं तेवढं करत नाही, ही आपली चूक आहे. कारण आपण म्हणतो लायन ग्रेट बॉलर, परंतु लायनपेक्षा कमी टेस्ट मॅचेस खेळून अश्विननी जी कमाल करून दाखवली आहे त्याचं कौतुक आपण तेवढं करत नाही. मला खूप कौतुक आहे. तुम्हाला वाटतंय का? मला नक्की सांगा. 5 विकेट जडेजा, 3 विकेट अश्विन, दोघांनी मिळून बरोबर शिकार केली. ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावात संपवला. ही खूप मोठी कामगिरी आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये एवढ्या कमी धावसंख्येमध्ये त्यांना रोखणं हा चमत्कार मानायला लागेल. कारण विकेट अजूनही चांगला आहे. हे रोहित शर्मानी दाखवून दिलेलं आहे. सुपर बॅटिंग केली रोहितनी, अप्रतिम बॅटिंग केली. फास्ट बॉलरलाही तो चांगला खेळला, स्पिनरला फारच कम्फर्टेबल खेळला आणि त्याची धास्ती थोडीशी इवन नेथन लायनला वाटत होती. कारण त्यांनी एक मारलेली सिक्सर त्याला गडबडून टाकून गेली आणि नंतर काही कव्हर्समधनं त्यांनी शॉट्स मारले, ते लाजवाब होते. नाबाद अर्धशतक करून रोहित खेळतोय. के.एल. राहुल समोर नुसताच उभा होता. त्यांनी धीर धरला, त्यांनी चांगली साथ दिली, सलामीला चांगली भागीदारी उभारली. हे खरंच त्याचं कौतुक आहे. पण हे करत असताना तो जास्त आपल्याच जाळ्यात ओढला गेला, हे त्याचं त्याला कळलं नाही. आऊट झाल्यानंतर त्याला विकेटवरनं जायचं नव्हतं अशी अक्षरशः अवस्था दिसली. 3ऱ्या क्रमांकावरती पुजारा नाही आलेला, अश्विन आलेला आहे. आणि खडूस अश्विन, मी कौतुकाने म्हणतोय, खडूस बॅटिंग हे आमच्या क्रिकेटमध्ये चांगलं लक्षण समजलं जातं. तो नाबाद परतलेला आहे. उद्या तो थोडा ऑस्ट्रेलियाला त्रास देईल अशी माझी शक्यता आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन, आत्ताच्या घडीला भारतीय संघाला एक खूप मोठी संधी आहे या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायची. दुसऱ्या दिवशी चांगली बॅटिंग करून, पहिल्या डावात चांगल्या धावा उभारून, चांगली आघाडी घेऊन. कारण मला असं वाटतं दुसऱ्या डावामध्ये याच विकेटवरती नागपूरच्या बॅटिंग करणं हे कर्मकठीण होऊन बसणार आहे. कारण उसळी मिळत नसली तरी बॉल खाली राहतोय आणि हळूहळू माती मोकळी होऊन बॉल फिरण्याचं प्रमाण हे झपाट्यानं वाढणार आहे. त्यामुळे जेवढा पहिला दिवस मजेदार ठरलाय तेवढा दुसरा दिवस उत्सुकतेचा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघाच्या बॉलर्सबद्दल 177 धावांमध्ये समोरच्या संघाला रोखल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जडेजाच्या 5 विकेट तुम्हाला आवडल्या का? अश्विनचा 450 बळींचा टप्पा तुम्हालाही मोहात पाडतोय का? आणि त्याचबरोबर जे मी ॲडव्हान्टेज ड्यूस ॲडव्हान्टेज म्हणलं तेही तुम्हाला पटतंय का? मला जरूर सांगा. आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत दुसऱ्या दिवशी. काय होतंय त्याचा अहवाल मी तुमच्यापर्यंत नागपूरच्या मैदानातनं नक्कीच पोचवेन. बाय बाय.